मी कोणाच्या वाट्याला जात नाही, छेडाल तर उत्तर देईन असे म्हणत श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रोखठोक भूमिका मांडली। सोलापूरच्या विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। विमानसेवा, टेक्सटाईल पार्क, आयटी पार्क, MIDC विस्तार, पायाभूत सुविधा व पर्यटन विकासाला प्राधान्य दिले जात असून विकासाच्या प्रश्नांवर राजकारण न करता सर्वांनी एकत्र काम करावे असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले। ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते। यावेळी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक मनीष केत, संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे व खजिनदार किरण बनसोडे हे उपस्थित होते। या प्रसंगी गोरे म्हणाले, टेक्सटाईल पार्कचा प्रश्न मार्गी लागल्याने सुमारे 10,000 कुटुंबांना फायदा होणार आहे। MIDC विस्तार, आयटी पार्क आणि वस्त्रोद्योगाला नव्या सवलती देण्याची गरज आहे। बोरामणी विमानतळाबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या विचारात असून विद्यमान विमानतळ विस्तारासाठी 800 ते 1000 कोटी तर बोरामणीसाठी सुमारे 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। आदिला नदीच्या ब्ल्यू व रेड लाईन बाबत एकाही घरावर हातोडा पडू देणार नाही, मात्र नव्याने बांधकाम करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले। आपण बिलकुल चिंता करू नका, नदी आहे का नाला आहे याचाही निर्णय आम्ही घेऊ आणि या संदर्भात कुठल्याही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, कारण ही जनता आमची आहे, शहर आपलं आहे, जनता आपली आहे आणि प्रचंड मोठ्या कष्टानं आयुष्याची पुंजी लावून लोकांनी घरं बांधलेली आहे, त्याची जाणीवही आहे। परंतु हे सगळं करत असताना लोकांच्या जीवाला धोका होऊ नये याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे। या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला जे आवश्यक पावलं उचलायला लागतील ते उचलू, परंतु एकाही घराला पाडलं जाईल असे कुठेही घडणार नाही। पण नव्यानं बांधकाम करताना मात्र लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी नदी नाला हा विषय फार मोठा चर्चेचा विषय नाही, याच्यातून शहराचा विकास कसा करता येईल आणि वेळ पडली तर मी सांगितलं की त्या नाल्याचं नदीचं काय आहे त्याचं खुलीकरण करून आपण त्याच्या पाण्याची विल्हेवाट आपण लावू आणि हा जो प्रश्न आहे तो पण मार्गी लावू। महापालिकेच्या निष्क्रिय जागांचा BOT तत्वांवर विकास करून उत्पन्न वाढवण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले। BOTचा प्रकल्प बेकायदेशीर असतो हे सांगितलं कोणी? याच्या अगोदर राजकीय पूर्व दूषित विचार करून जर एखादा प्रकल्प होण्या अगोदर तो प्रकल्प प्रत्यक्षात येण्या अगोदर तो बेकायदेशीर आहे अशा पद्धतीची चर्चा करणं, अशा पद्धतीने विचार करणं हे शहराच्या विकासाला घातक आहे। शहराचा जबाबदार नागरिक म्हणून आपण अशा पद्धतीनं आपण नाही, जो कोण म्हणता येतं त्यांनी जबाबदारीनं बोलावं, अशा पद्धतीचं विचार मांडणं, अशा पद्धतीचं लोकांच्या मध्ये कन्फ्युजन निर्माण करणं मला वाटतं हे कुठल्याही कायद्याच्या ह्याच्यात बसत नाही। मी आज एक तुम्हाला सांगतो, जोपर्यंत जयकुमार गोरे पालकमंत्री आहे तोपर्यंत एकही बेकायदेशीर काम करू देणार नाही, एकही बेकायदेशीर प्रकल्प होऊ देणार नाही। पण शहराच्या उन्नतीसाठी, शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल त्यात कुणी आडवा आला तरी तो प्रकल्प करणार आणि शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल ते करणार, याच्यामध्ये कुठली शंका बाळगायचं कारण नाही। त्यामुळे प्रकल्प व्हिजिबल होतील का नाही होतील आणि इथं काय केलं पाहिजे या मोकळ्या जागावर यासाठी निविदा मागवणार आहे, तज्ञ समिती नेमणार आहे, तज्ञ जे सल्ला देतील त्यानुसार करणार आहे। त्यामुळं आपण आपला चष्मा बदलला पाहिजे आणि त्या चष्म्यातून स्पष्ट आणि नीट बघितलं पाहिजे। उमेद मॉलच्या माध्यमातून महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। आपल्याला कोणत्याही ब्रीफिंगची गरज नसून आपण जनतेत राहून त्यांच्या प्रश्नांवर काम करतो, मात्र आरोप करण्यापूर्वी संबंधितांनी मिळालेली माहिती वस्तुस्थितीला धरून आहे का याची खात्री करावी। चुकीच्या माहितीच्या आधारे विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करू नका। विनाकारण जर छेडले तर उत्तर देण्यासही कमी पडणार नाही असा कडक इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिला। बालाजी सरोवरच्या 5व्या मजल्यावर काय होत होतं याचे आपण साक्षीदार आहात, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही होता तिथं, तुमच्यासोबत काय काय झालं तिथं। त्यामुळं या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आपण आहात। बालाजी सरोवरचा कॅमेरा आजही चालू आहे, त्यातलं एकही मिनिट शूटिंग काढलेलं नाही। त्यामुळे आपण बालाजी सरोवरच्या 5व्या शूटच्या समोरचं शूटिंग एकदा बघा, आपला वेळ द्या त्यासाठी, आणि त्यात जर आपल्याला काय वाटलं असेल शंकास्पद तर त्याच्यावर काळजी घ्या। अनेक लोकांनी मला अनेक उपमा दिल्या माहिती आहे आपल्याला, पण मला ज्या उपमा दिल्या
तसा मी आहे असं त्यांना कसं कळालं? म्हणजे मी असा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना अनुभव कधी आला असा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा? त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत ना. त्यामुळे माझं म्हणणं आहे की या ब्रीफिंग प्रॉपर झाली पाहिजे. जयकुमार गोरेला एवढं सगळं बोलताना एकाही ब्रीफिंगची आवश्यकता भासलेली नाही. कारण मी लोकांच्या सोबत राहतो, लोकांच्या सोबत काम करतो, जनतेचा आवाज घेऊन काम करतो. मी कधी आयुष्यात चुकीचं वागत नाही.